8 मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर विभिन्न कार्यक्रमों के आयोजन के साथ नारी शक्ति को सलाम किया गया। इस कड़ी में नागपुर में कन्नमवार बेलवार समाज की ओर से विदर्भ स्तरीय महिला मेला आयोजित किया गया। नारी शक्ति को सलाम करता अंतर्राष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च को पूरे नागपुर में मनाया गया। इस मौके पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन कर नारीत्व का जश्न मनाया गया। इस कड़ी में पूर्व मुख्यमंत्री मासा कन्नमवार रौप्य महोत्सव और महिला दिवस पर स्वर्गीय ताई साहेब कन्नमवार बेलवार समाज की ओर से विदर्भ स्तरीय महिला मेला रघुजी नगर के संताजी सभागृह में रविवार को आयोजित किया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की पत्नी कांचन नितिन गडकरी मोहन मते उपस्थित रहे। या मेळाव्याचे आयोजन करण्यामागे एकच उद्देश होता की आमच्या समाजामध्ये महिला एकत्रित अशा झालेल्या नव्हत्या आणि असा मेळावा कधीच झाला नव्हता। हा आमचा समाजातला पहिला मेळावा आहे विदर्भस्तरीय। या मेळाव्याचे उद्देश एवढेच होते की समाजातील महिलांनी एकत्र यावे, कारण एक महिला आली तर ते कुटुंब एक येईल त्यांचं, आणि कुटुंब जर आलं तर पूर्ण समाज एकत्र येईल। कारण आमचा बेलदार समाज हा भटक्या जमातीमध्ये येतो, त्यामुळे हा विखुरलेला आहे। त्यांना एकत्रित करणे ही काळाची गरज आहे आणि मेन उद्देश तर हे एकत्रीकरण होतं। आणि या महिला मेळाव्याकरिता अध्यक्ष म्हणून आम्हाला माननीय कांचनताई गडकरीजी लाभल्या आणि सिने कलाकार रुजुता देशमुख मुंबई या लाभल्या आणि आदरणीय मोहन भाऊ मत्तेजी हे पण प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते। यांनी पण महिला मेळाव्याला संदेश दिले। कांचनताईंनी सांगितलं की भारतीय संस्कृती ही आपण पहिले जपली पाहिजे, असं त्यांनी एक मार्गदर्शन केलं आणि महिलांनी रोजच महिला दिन साजरा करायला पाहिजे हे पण त्यांनी रुजुता देशमुख मॅडमनी सांगितलं। आणि सिने कलाकार शुभा सक्सेना उपलब्धवार या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित होत्या। या मेळाव्यामध्ये आम्ही महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते। यामध्ये भरपूर महिलांचे सगळ्यांनी भाग घेतला होता आणि महत्त्वाचा भाग म्हणजे की 60 वर्षावरील ज्या महिला ज्यांनी समाजासाठी कार्य केलेलं होतं त्यांचा आम्ही इथे समाजभूषण पुरस्कार म्हणून त्यांचा आम्ही सन्मान केलेला। अशा 7 महिला होत्या। हे एक महत्त्वाचं पहिल्यांदाच उपक्रम हा महिला समाजासाठी महिलांकरिता झालेला आहे।